गाईस, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. म्हणजे जरा जरा भीती वाटत आहे, पण नाही, कोशिश करायची म्हणजे करायची. तरी बघा, माझी मुलं म्हणजे आता 9 किती वाजलेत, 9:30 वाजलेत. माझं मुलं अभ्यास करत बसल्यात. जावा जेवण करायचं आता. हात धुवून घ्या, जाऊ मम्मी. बॅग मध्ये ठेवा, दे बॅग मध्ये ठेवा. हात धुवून घ्या, जेवण करायचं आता. उद्यासाठी मी इडलीला पीठ भिजवलं होते, हे बघा. तर नाही मम्मी, मला आताच डोसा करायला, म्हणजे डोसा करून दे मम्मी, डोसा करून दे मम्मी म्हणून रडत होता बारका मुलगा. गरज बनवले होते स्वयंपाकाचा. हे बघा, ही आहे चपाती. अगोदर केले होते चपाती. आणि आहे शिमला मिरचीची भाजी. आणि इथं आहे माझ्या आता छोट्या मुलाचा डोसा. तरी तुमचे पण मुलं असं असतात का? म्हणजे आता चपाती केले म्हणलं तर पण ऐकतच नाही. नाही मला डोसा पाहिजे, नाही मला डोसा पाहिजे. मी माझ्या मुलाला सांगते की जेवण करते वेळेस पाणी येऊन बसायचं. तरी माझी मुलं रोज म्हणजे आज जेवण कधी का करणार, म्हणजे पाणी घेऊन बसा असं म्हणले की पाणी घेऊन बसतात माझे मुलं. म्हणजे असं खरंच शिकवायला पाहिजे. मला मुलगी नाही, 2 मुलंच आहेत. तरी मी सगळं जी मुलगी करते ना, सगळं ते मी माझ्या मुलांना शिकवते की हे बाळा असं करायचं. हे आहे हे माझा रणवीर मुलगा, हे आहे राजवीर, हे आहे माझी मैत्रीण. बस मम्मी जेवण करायला. राजेश, जा पाणी घेऊन बस जेवण करायला. रोजचं रुटीनच आहे ते. जेवण करायला बसते वेळेस पाणी घेऊन बसणार. माझ्या घरच्या डाळीचं आहे, म्हणजे गावाकडली, म्हणजे आपली जी डाळ असते ना गावाकडची, त्या डाळीचा आहे डोसा. मी दाखवते तुम्हाला माझा डोसा कसा झालाय ते. हे बघा, माझा डोसा असा झालाय, एकदम क्रिस्पी. ह्याच्यामध्ये काही उडदाची डाळ वगैरे काहीच नाही, फक्त आपल्या गावाकडची जी काळे डाळ असते ना, ती साल न काढलेली ती डाळ आणि तांदूळ. तर इतका छान होतोय डोसा बघा. छान होतोय, म्हणून माझ्या मुलाला खूप आवडतो माझा डोसा. की मम्मी नाही, मी इडलीच करायची होती मला, तरी नाही मम्मी मला डोसा पाहिजे, मला डोसा पाहिजे असं म्हणत होता. मग मी म्हणलं आता चटणी नाही करणार, आता शिमला मिरचीच्या भाजी सोबतच खायचं. तरी मित्रांनो, खरंच मी म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे की म्हणजे ब्लॉग काढते. तरी भीती वाटत होती, पण नाही, म्हणजे एकदा कसं आहे, लागावं लागते कुठल्या पण गोष्टीचे, धाडस पण करायला पाहिजे. कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणं आणि सहज घरी बोलणं ते खूप वेगळं, म्हणजे खूप अवघड आहे कॅमेऱ्यासमोर बोलायचं. आणि मी असं व्हिडिओ काढते आणि माझ्या मैत्रिणी सगळ्या बाहेर बसल्यात, म्हणजे ही डोर लावून काय करते, आम्ही एवढे जण बसलो, बाहेर येत नाही असं म्हणते. तरी बघा, आता एवढं ब्लॉग मध्ये त्यांना घ्यायचं होतं, तर नाही, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे असं दाखवते. त्यांना प्लेट रेडी करते बघा. हे माझ्या छोट्या मुलाचा डोसा. ही आहे शिमला मिरचीची भाजी. खरंच कुणाला कुणाला आवडतो डोसा नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अगोदर मला पण येत नव्हतं तेवढं. आता हैदराबाद मध्ये राहते म्हणल्यानंतर इकडचं खरंच हैदराबाद मध्ये खूप फेमस आहे डोसा. म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट डोसा, इडली, बोंडा. डोसा, इडली, बोंडा. बोंडा म्हणजे काय हे प्रकार मला माहितच नव्हता. म्हणजे बोंडा म्हणजे आम्ही तिकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढा नसतो ना, त्याच्यामुळं बोंडा हा प्रकार काय आहे असं वाटलं होतं. म्हणजे नवऱ्याने म्हटले मला, मी आज बोंडा आणले तुला अगोदर म्हटल्यानंतर मला वाटलं बोंडा म्हणजे काय.
तरी बोंडा. मग ह्याने म्हणलं तुला उद्या आणून दाखवतो, म्हणजे जेव्हा मी नवीन होते तेव्हा. चला बघू शकता, मी माझ्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि काही प्लेट बघा असं रेडी केली मी. ही आहे शिमला मिरचीची भाजी आणि डोसा. म्हणजे असं खरंच तुमच्या घरामध्ये असं कोणीतरी आहे का? आणि माझ्या नवऱ्याला तर अजिबात डोसा आवडत नाही, इडली आवडत नाही, म्हणजे उडदाच्या डाळीचा कुठलाच प्रकार आवडत नाही. असे पण तुमच्या घरामध्ये आहेत का कुणी? खरंच नक्की असलं तरी मला कमेंट करून सांगा. चला बाय बाय. आजच्यासाठी एवढंच.